गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट बघितलं. आता बघायचं आपल्याला नेक्स्ट चॅप्टर इट इज इलेक्ट्रॉनिक काउंटर्स. त्याचं इंट्रोडक्शन बघूया. अ काउंटर इज वन ऑफ द मोस्ट युजफुल सब सिस्टीम. मोस्ट ऑफ द कॉम्प्लेक्स डिजिटल सिस्टीम कंटेन्स सेवरल काउंटर्स अँड रजिस्टर सर्किट. आता हे जे काउंटर आहे ते सबसिस्टीममध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि कॉम्प्लेक्स सर्किट डिजिटल कॉम्प्लेक्स सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये मेनी काउंटर आणि रजिस्टर प्रेझेंट असतात. ओके. अ नंबर ऑफ काउंटर्स अँड रजिस्टर सर्किट कॅन बी डिझाईन ॲज पर रिक्वायरमेंट. तर आपल्याला काउंटर आणि रजिस्टर सर्किट डिझाईन करता येते जशी रिक्वायरमेंट असेल तशी. द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ अ काउंटर अँड रजिस्टर इज द फ्लिपफ्लॉप सर्किट. तर बेसिक जे बिल्डिंग ब्लॉक आहे काउंटरचं आणि रजिस्टरचं तर त्याला काय बोलतात, ते असतं फ्लिपफ्लॉप सर्किट. फ्लिपफ्लॉप इज अ 1 bit मेमरी सेल. ओके. अ काउंटर हॅज अ इनपुट इज इन द फॉर्म ऑफ चेन ऑफ द पल्सेस. तर काउंटरचे जे इनपुट असतात ते कशाच्या फॉर्ममध्ये असतात? इन द फॉर्म ऑफ चेन ऑफ पल्सेसच्या चेनमध्ये असतात काउंटरचे इनपुट, राईट. Counters also perform other jobs like dividing the frequency, addressing and can serve as a memory unit. तर काय करतं? फ्रिक्वेन्सी डिवाईड करण्याचं काम काउंटर करतं, नंतर ॲड्रेसिंग देण्यासाठी आणि ॲज अ मेमरी युनिट म्हणून पण काम करतं. ओके. प्रिव्हियसली वॉल सर्किट्स फ्लिपफ्लॉप्स वेअर यूज टू बिल्ड काउंटर सर्किट्स. याच्या अगोदर जे वॉल असायचे ना ते काउंटर सर्किट हे करण्यासाठी वापरायचे फ्लिपफ्लॉपच्या अगोदर. ओके. बट नाव ड्यू टू द वाईड यूज ऑफ काउंटर्स मॅन्युफॅक्चरर्स मेक सेल्फ कंटेंट काउंटर्स इन IC फॉर्म. जसं ते काउंटरच्या यूजनुसार काय केलं, मॅन्युफॅक्चरने काय केलं, ज्या IC बनवल्या काउंटरच्या. काउंटर म्हणजे काउंटर जे आहे ते कशाच्या फॉर्ममध्ये बनवून? ICच्या फॉर्ममध्ये. इन दिस टॉपिक वी शॅल डिस्कस द व्हेरियस टाईप ऑफ फ्लिपफ्लॉप्स, काउंटर्स अँड रजिस्टर्स इन डिटेल. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे? फ्लिपफ्लॉप बघायचं आहे, व्हेरियस म्हणजे फ्लिपफ्लॉपचे वेगवेगळे टाईप बघायचे, काउंटर बघायचे आणि रजिस्टर बघायचे. तर फ्लिपफ्लॉप काय असतं? फ्लिपफ्लॉप इज अ 1 bit मेमरी सेल अँड काउंटर इज अ लॉजिक सर्किट विच कॅन काउंट द नंबर ऑफ पल्सेस अरायव्हिंग ॲट द इनपुट. असं असतं. काय? आय रिपीट वन्स अगेन. काउंटरची डेफिनेशन आहे, काउंटर इज अ लॉजिक सर्किट विच कॅन काउंट द नंबर ऑफ पल्सेस अरायव्हिंग ॲट द इनपुट. ओके. असं हे काउंटरच्या इनपुट पल्सेस येतात त्याला मोजण्याचं काम जे करतं त्याला बोलतात काउंटर्स. ओके. तर ह्याच्या अगोदर पहिलं पॉईंट बघूया, मल्टी व्हायब्रेटर. व्हायब्रेटरमध्ये काय बघूयात? मल्टी व्हायब्रेटर इज अ सर्किट कॅपेबल ऑफ जनरेटिंग क्लॉक पल्सेस इन द आउटपुट. मल्टी व्हायब्रेटर काय करतं? हे जे सर्किट आहे ते क्लॉक पल्स आउटपुटला जनरेट करण्याचं काम करतं. इट इज ॲन ऑसिलेटिंग सर्किट हुज आउटपुट इज ऑसिलेटिंग बिटवीन 0 and 1. तर मल्टी व्हायब्रेटर काय जनरेट करतं? स्पेशली क्लॉक पल्स म्हणजे ते स्क्वेअर वेव्ह. तर याच्यामध्ये काय आहे, त्याचं जे आउटपुट असतं हे ऑसिलेटिंग असतं, ऑसिलेटिंग सर्किट असतं ते. त्याचं जे आउटपुट आहे ते पण ऑसिलेटिंग, त्याचं कशामध्ये? 0 आणि 1मध्ये ह्या रेंजमध्ये असतं. देर आर 3 बेसिक मोड्स ऑफ मल्टी व्हायब्रेटर. 3 बेसिक मोड आहेत मल्टी व्हायब्रेटरचे. पहिला आहे मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर, सेकंड वन अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर आणि थर्ड वन बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. 3 आहेत: मोनोस्टेबल व्हायब्रेटर, अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर आणि बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. आता याच्यामध्ये बघू, लेट अस सी दीज मल्टी व्हायब्रेटर्स विथ कंपॅरिझन टू अंडरस्टँड देअर कन्सेप्ट. तर याचं कंपॅरिझन बघू, त्याच्यामुळे आपल्याला कळून जाईल मोनोस्टेबल काय असतं, अस्टेबल काय असतं आणि बायस्टेबल काय असतं. 3 कॉलम केले. नंतर फर्स्ट राईट हँड साईडचा कॉलम बघा, मोनोस्टेबल. याच्यामध्ये काय? मोनोस्टेबल म्हणजे काय? ओन्ली 1 स्टेट इज स्टेबल. याच्यामध्ये एक स्टेट जी असते ती स्टेबल असते.
अस्टेबलमध्ये नो स्टेबल स्टेट, याच्यामध्ये कोणती स्टेट स्टेबल नसते, नंतर अनस्टेबल असते. मग बायस्टेबलमध्ये स्टेबल स्टेट कॅन बी बोथ, म्हणजे याच्यामध्ये 2 स्टेबल स्टेट असते. ओके. नंतर मोनोस्टेबलमध्ये पॉईंट बघा दुसरा, वेन ट्रिगर्ड चेंजेस इ स्टेट, जेव्हा त्याला ट्रिगरिंग करते, ट्रिगरिंग पल्स जर दिली तर मोनोस्टेबल काय होतं, त्याची स्टेट चेंज करतं. आणि नंतर अस्टेबल काय करतं, नो ट्रिगरिंग इज रिक्वायर्ड, या अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला ट्रिगरिंगची गरज नाही आहे. एकदा ऑन केलं तो त्याची स्टेट चेंज होत नाही, नो चेंज स्टेट. ओके, एकदा सुरू झालं की बस. नंतर बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, फॉर एव्हरी चेंज इट टेक्स सेपरेट ट्रिगर, तर याच्यामध्ये काय, एक पल्स दिली तर याच्यामध्ये काय होतं, बायस्टेबल म्हणजे 2 स्टेबल स्टेट झाले की पुन्हा त्याला प्रत्येक चेंजला काय द्यावं लागतं, एक सेपरेट ट्रिगर द्यावं लागतं. ओके. नंतर नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट, चेंजेस इ स्टेट फॉर स्पेसिफिक टाईम पिरियड. हे मोनोस्टेबलचा जो स्टेट आहे तो स्पेसिफिक टाईम पिरियडसाठी चेंज होतो. नंतर अस्टेबलमध्ये ऑसिलेटिंग बिटवीन हाय अँड लो स्टेट, हे काय होतं, याची जी पल्स आहे आउटपुट मल्टीव्हायब्रेटरची अस्टेबलची, ती काय होतं, ऑसिलेट होतं हाय आणि लो स्टेटमध्ये, राईट. नंतर रिमेन indefinitely in the state till the next trigger is applied. तर याच्यामध्ये काय होतं, जर ते बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर नाही तर त्याची स्टेट संपल्या तर रिमेन त्या स्टेटमध्ये राहतं जोपर्यंत त्याला नेक्स्ट ट्रिगरिंग सिग्नल अप्लाय होत नाही तोपर्यंत. ओके. नंतर याच्यामध्ये ट्रिगर दिले तर याला कोणते ट्रिगर वापरतात, एज ट्रिगर. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला एज ट्रिगरिंगने हे करता येतं. आणि नंतर त्याचं जे आउटपुट येतं ते आउटपुट बघा, एज ट्रिगर दिलं की लगेच आउटपुट तुम्हाला एक पल्स मिळते मोनोस्टेबलमध्ये, त्याचं टाईम पिरियड टी आहे. ओके. आणि ट्रान्झिशन कसं होतं, लो टू हाय. आणि नंतर याच्यामध्ये अस्टेबलमध्ये ट्रिगरिंगची गरज नाही आहे, तुम्हाला आउटपुट जी पल्स मिळते ती स्क्वेअर वेव्ह मिळते. याच्यामध्ये बघा डायग्राममध्ये दिसते तुम्हाला. आणि नंतर याच्यामध्ये बायस्टेबलमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, हे की 2 स्टेबल स्टेट, म्हणजे जे पहिली पल्स दिली ती लो टू हाय ट्रान्झिशन होतं आणि दुसरी पल्स दिल्यानंतर हाय टू लो ट्रान्झिशन लगेच होतं. ओके. नंतर 1 पल्स फॉर 1 ट्रिगर, एक पल्स वापरली, एक ट्रिगरसाठी एक पल्स लागते. फ्रिक्वेन्सी कॅन बी चेंज, तर अस्टेबलमध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होते, बायस्टेबलमध्ये 1 पल्स रिमेन्स 2 इनपुट ट्रिगर्स, तर एक पल्स जे आहे तर 1 पल्स रिक्वायर 2 इनपुट ट्रिगर्स, एका पल्ससाठी 2 इनपुट ट्रिगर लागतात. नंतर आहे नेक्स्ट यूज्ड टायमर, तर याच्यामध्ये काय टायमर यूज होतो मोनोस्टेबलमध्ये. अस्टेबलमध्ये क्लॉक जनरेटर, म्हणजे जो मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहे तो ॲज अ टायमर म्हणून वापरतात. बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर ॲज अ क्लॉक जनरेटर म्हणून वापरता येतो. आणि बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर ॲज अ फ्लिपफ्लॉप, लॅच आणि काउंटर म्हणून वापरता येतो. तर आपल्याला इम्पॉर्टंट काय, बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर बिकॉज इट हॅज 2 स्टेबल स्टेट्स. ओके, ठीक आहे. आता बघूया फ्लिपफ्लॉप्स, राईट. फ्लिपफ्लॉप म्हणजे काय, फ्लिपफ्लॉप इज अ बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर नोन ॲज अ लॅच. फ्लिपफ्लॉपला काय बोलतात, इट इज अ बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहे, त्याला लॅच पण बोलतात. व्हेअर इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डिजिटल सर्किट सच ॲज रेजिस्टर्स, काउंटर्स अँड मेमरी सर्किट. तर याच्यामध्ये त्याचा मेन रोल आहे फ्लिपफ्लॉपचा, तो डिजिटल सर्किटमध्ये तो ॲज अ रेजिस्टर म्हणून वापरतात, काउंटर म्हणून वापरतात आणि मेमरी सर्किट म्हणून वापरतात. ओके. बिकॉज मेनी फ्लिपफ्लॉप्स, by using many flip-flop we can construct registers, counters and memory circuit etc. नंतर आहे, as we have studied the gates and their different logic circuits, it is very essential to know about different flip-flop circuit and their application. तर ह्याच्यामध्ये काय आपण लॉजिक सर्किट बघितले, त्याचे डिफरंट लॉजिक सर्किट बघितलं आणि नंतर
डिफरंट आता फ्लिप फ्लॉप सर्किट आणि त्याचे ॲप्लिकेशन बघायचे ह्या चॅप्टरमध्ये. द फ्लिप फ्लॉप कॅन बी इझिली कन्स्ट्रक्टेड by using gates. It acts as a memory element which can be operated in one state known as set or flip, and other state can be zero state known as reset or flop. तर फ्लिपफ्लॉप आपल्याला इझिली कन्स्ट्रक्ट करता येते बाय युझिंग गेट्स, म्हणजे काय म्हणून ॲज अ मेमरी एलिमेंट म्हणून. आणि ते कसं ऑपरेट होतं वन स्टेट म्हणजे तेव्हा म्हणजे जेव्हा वन स्टेट येते वन लॉजिक वन तर त्याला काय बोलतात सेट ऑर फ्लिप, आणि अदर जी स्टेट असते ती असते झिरो स्टेट, आणि झिरो स्टेटला काय बोलतात एक तर रिसेट बोलतात किंवा फ्लॉप. ओके. फ्लिप फ्लॉप हॅज 2 इनपुट्स अँड 2 आउटपुट्स. There are 3 basic circuit, that is RS flip flop, D flip flop, JK flip flop, that is in bracket master slave JK, and T flip flop. Okay, so first we will see what is meant by RS flip flop. तर पहिलं RS flip flop म्हणजे काय बघूयात. It is the basic circuit which requires for constructing the other flip flop circuits. It has 2 inputs S and R and 2 outputs denoted by Q and Q bar, Q complement, where Q is called normal output and Q complement is called as a complementary output. नॉर्मली आपण त्याला Q bar म्हणूयात. ओके ओके देन. तर आता बघूया RS. आता याचं ट्रूथ टेबल बघूया. पहिलं इनपुट आहे R, दुसरं इनपुट आहे एस, आउटपुट आहे क्यू अँड क्यू बार. तर जर आपण त्याला हे दिलं लॉजिक दिलं आर आणि एसला 0 0 तर क्यू कशामध्ये येते. आता इथे एक स्टेट लिहायचं राहिलं तर क्यू म्हणजे एन सी काय नो चेंज स्टेट. क्यू बार काय येतं क्यू बार येतं क्यू बार ऑल्सो नो चेंज स्टेट. नंतर आर जर 0 असेल एस जर 1 असेल तर याचा जो आउटपुट आहे क्यू इज सेट टू 1 आणि क्यू बार इज 0. नंतर आर इज 1 अँड एस इज 0, देन क्यू इज reset to 0 and q bar is 1, and when r is 1 and s is 1 then q and q bar becomes race around condition मध्ये येतं. तर ते काय असतं ते आपण नंतर बघूयात. ओके. त्याच्यानंतर बघा याचा जो सिम्बॉल आहे आपल्याला लेफ्ट साईडला दाखवलेला आहे. पहिला इनपुट आहे आर, दुसरं इनपुट आहे एस, नंतर आउटपुट आहे क्यू आणि क्यू बार. तर आता याच्यामध्ये लक्ष द्या, जेव्हा इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत आपल्याला आरची व्हॅल्यू 0 असेल आणि एसची जर 1 असेल आणि क्यू जेव्हा 1 असतो आणि क्यू बार 0 असतो तेव्हा फ्लिप फ्लॉप इज कॉल्ड ॲज सेट टू 1. फ्लिप फ्लॉप सेट कंडिशन सेट दॅट इज इन सेट स्टेट दॅट इज फ्लिप. ओके. आणि जेव्हा आरची व्हॅल्यू 1 असते एसची व्हॅल्यू 0 असते आणि क्यू बार येतं 0 आणि क्यू येतं 0 आणि क्यू बार येतं 1, देन इट इज द रिसेट कंडिशन ऑफ फ्लिप फ्लॉप, दॅट इज रिसेट स्टेट ऑफ फ्लिप फ्लॉप और इट इज अ फ्लॉप स्टेट. ओके. आणि जे आहे तर जर आर 1 असेल आणि एस 1 असेल तर याच्यामध्ये काय येतं ते याच्यामध्ये येतं 0 0 येतं. पण हे प्रॅक्टिकली शक्य आहे का दोन्ही आउटपुट सारखं येणं नाही आहे, कारण क्यू जर 0 असेल तर क्यू बार ऑब्वियसली 1 येतं. तर त्याच्यामध्ये इट इज फॉरबिडन स्टेट बोलतात त्याला. काय बोलतात त्याला बोलतात फॉरबिडन स्टेट. आणि ते रेस अराउंड कंडिशन याच्यात दाखवलं ती कन्सेप्ट नंतर आहे, ते आपल्याला नंतर बघायचे. ओके. तर काय इट इज अ फॉरबिडन स्टेट राईट. ते कारण याच्यामध्ये आउटपुट आहे ना एक तर 0 असतं किंवा 1 असतं आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. का तर क्यू बार जर 0 असेल क्यू जर 0 असेल तर क्यू बार ऑब्वियसली 1 असणार आहे आणि क्यू बार जर 1 असेल तर क्यू जर 0 असेल तर क्यू बार ऑब्वियसली 1 असणार आहे. क्यू जर 1 असेल तर क्यू बार ऑब्वियसली 0 असणार आहे. आणि दोन्ही सारखे असणं प्रॅक्टिकली
इम्पॉसिबल आहे. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज फॉरबिडन स्टेट और रेस्ट अराउंड कंडिशन स्टेट. वेन म्हणजे जेव्हा आपण डायरेक्टली एकदम कंटिन्युअस पल्स देतो ना, तेव्हा ते काय होतं, इथं ॲक्च्युली ह्या ट्रूथ टेबलमध्ये रेस अराउंड कंडिशन ते रॉंग दिलं आहे. ते आपल्या फ्लिपफ्लॉप जे केमध्ये बघायचं आहे आपल्याला. तर इथं फॉरबिडन स्टेट. तर माझ्याकडे दुसऱ्या नोटबुकमध्ये नोट्स आहेत, मी तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करून देतो, ते त्याच्यात तुम्ही बघून घ्या. ओके देन नंतर बघूयात आर एस फ्लिपफ्लॉप युझिंग गेट्स. तर आर एस फ्लिपफ्लॉप आपल्याला तयार करायचं गेट वापरून. ओके, तर याच्यामध्ये बघूया. ड्यू टू द इंटिग्रेटेड सर्किट टेक्नॉलॉजी द फ्लिपफ्लॉप कॅन बी फॅब्रिकेटेड इन द फॉर्म ऑफ गेट्स. तर याच्यामध्ये काय आय सी टेक्नॉलॉजीचं काय जेव्हा इन्व्हेन्शन करण्यात आलं तेव्हा जे फ्लिपफ्लॉप आहे, फ्लिपफ्लॉप फॅब्रिकेट करण्यात आलं आय सीच्या फॉर्ममध्ये. काय वापरून? गेट वापरून. ओके, फिगर 5.1 shows as a NOR RS flip-flop विथ इट्स ट्रूथ टेबल. तर आपल्याला जी फिगर आहे ती नेक्स्ट पेजमध्ये ते नॉर गेट वापरून आर एस फ्लिपफ्लॉप तयार केलं आणि त्याचा ट्रूथ टेबल दाखवलं. ओके, त्याच्यानंतर बघूया. सिन्स नॉर अँड नॅन्ड गेट्स आर बिल्डिंग ब्लॉक्स द वर्किंग ऑफ गेट सर्किट कॅन बी एक्सप्लेन विथ देअर डिसेबल अँड एनेबल स्टेट. तर नॅन्ड गेट अँड नॉर गेट काय बिल्डिंग ब्लॉक आहे, ते त्याचं जे वर्किंग आहे गेटचं, तर आपण एनेबल आणि डिसेबल स्टेटमध्ये कसं आहे ते बघून घेऊया नंतर ट्रूथ टेबल काढून. इन गेट फ्लिपफ्लॉप सर्किट 2 गेट्स आर क्रॉस कपल्ड टू लॅच इच अदर. तर याच्यामध्ये फ्लिपफ्लॉप गेटमध्ये कसं गेट वापरून फ्लिपफ्लॉप कसं तयार करतात ते आपल्याला डायग्राममध्ये बघूयात नंतर. ओके, याच्या अगोदर डिसेबल स्टेट आणि एनेबल स्टेट काय भानगडे ते बघून घेऊया. तर डिसेबल स्टेट काय आहे ते बघूया. आणि नॉर गेटचं सिम्बॉल दाखवलं आहे राईट हँड साईडला. बघा लॉजिक 1 दिले म्हणजे प्लस व्ही सी सी, आणि एक जे इनपुट आहे कशाचं नॉर गेटचं त्याला एक्स इनपुट दिलं, आउटपुट वाय इज इक्वल टू 0. आता बघूया काय होतं डिसेबल काय. रेफर फिगर नॉर गेट ट्रूथ टेबल. When one of the input is known and if it is high or 1 without knowing the other input we can be determine its output and it is 0. ओके, तर याच्यामध्ये कसं असतं नॉर गेटचं आउटपुट डिसेबल स्टेटमध्ये नॉर गेटच्या आपण जर एक इनपुट जर हाय दिलं आणि अदर इनपुट जे आहे तो 0 असेल किंवा 1 असेल, तर त्याच्यावरून आपल्याला जे आउटपुट आहे ते आउटपुट डायरेक्टली डिटरमाइन करता येतं आणि तो किती असतो 0 असतो. आता सपोज बघूया. आता कॉम्प्लिमेंट काय आपलं ए इंटू एक्स. आता इथं नॉर गेटचं सिम्बॉल दिलं आहे वाय इज इक्वल टू 0. जर पहिलं व्ही सी सीला जोडलं सपोज, तर याच्यामध्ये काय होतं 1 प्लस 0. अगोदर एक्सची व्हॅल्यू 0 घे. 1 प्लस 0 इज 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट प्लस म्हणजे कॉम्प्लिमेंट होतं ना, तर त्याचं कॉम्प्लिमेंट काय येतं 0. ओके, आणि नंतर 1 प्लस 1 एक्सची व्हॅल्यू जर 1 केली 1 प्लस 1 म्हणजे 1 ऑर 1 इट इज 1 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट 0 म्हणजे काही घ्या 0 येतं. एका इनपुटवरनं आपल्याला आउटपुट डिफाईन करता येतं. ओके, हेन्स वेन द वन ऑफ द इनपुट टू द नॉर गेट इज 1 इट इज डिसेबल्ड अँड इट्स आउटपुट इज 0. ओके, म्हणजे नॉर गेटचं एक इनपुट जरी 1 असलं तर त्याचं जे आउटपुट आहे तो 0 येतं. म्हणजेच काय होतं डिसेबल्ड आउटपुट येतं. इररेस्पेक्टिव्ह ऑफ द अदर इनपुट. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ द अदर इनपुट म्हणजे अदर इनपुट काही जरी असलं आणि एक इनपुट जर 1 असलं तर नॉर गेटचं आउटपुट काय येतं हे 0 येतं. त्याला बोलतात डिसेबल स्टेट. ओके, इरेस्पेक्टिव्ह आहे तो. नंतर आहे एनेबल स्टेट. हां, तर एनेबल स्टेट काय बघूया.
when either of inputs of NAND gate is known and if it is 0, its output must be high. It is said that the gate is enabled whatever may be the other input, the आउटपुट रिमेन्स हाय. आता नॅन्ड गेटमध्ये जसं नॉर गेटमध्ये डिसेबल स्टेट असतं तसं नॅन्ड गेट जर वापरला तर तो असतो एनेबल स्टेट. तर त्याला एनेबल स्टेट काय बोलतात बघूया. तर एक जो इनपुट आहे नॅन्ड गेटचा तो आपण जर ग्राउंड केला म्हणजे तो 0 अप्लाय केला लॉजिक, आणि दुसरा जो इनपुट आहे त्याला 0 दिला की 1 दिला. तर आता याचा जो आउटपुट आहे ना, तर याचा जो आउटपुट आहे तो ऑलवेज हाय येतो, आणि दुसरा जो इनपुट 0 असो की 1 असो, आणि एक इनपुट आपण ग्राउंड केलेलं आहे म्हणजे 0 त्याला लॉजिक दिलेलं आहे, तर त्याला काय बोलतात, एनेबल स्टेट बोलतात. तर ते कसं होतं ते बघूयात आता आपण. बघा, एक इनपुटला 0 दिलं, दुसऱ्या इनपुटला 1 दिलं. एकची व्हॅल्यू अगोदर 0 करूया आपण. तर त्याचं जे आउटपुट आहे, आउटपुट इक्वेशन आहे काय, ए अँड बी कॉम्प्लिमेंट असं असतं, आणि नॉरचं ए ऑर बी कॉम्प्लिमेंट असं असतं. याच्यामध्ये ए अँड बी कॉम्प्लिमेंट, तर एची व्हॅल्यू आपण सपोज 0 आहे आणि बीची म्हणजे बीच्या जागी एक्स घेतलं तर एक्सची व्हॅल्यू काय, आपण एक्सची व्हॅल्यू आहे सध्याच्या घडीला 0. मग 0 अँड 0 म्हणजे 0 इंटू 0 दॅट इज 0, आणि त्याचं कॉम्प्लिमेंट काय येतं, 1 येतं. मग आउटपुट आलं 1. ओके. आणि नंतर एक्सची व्हॅल्यू जर 1 केली आपण तर 1 इंटू 0 दॅट इज 0, आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 1. ओके, म्हणजे आउटपुट काय येतं आपल्याला, 1 येतं. क्लिअर. तर असं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज एनेबल स्टेट ऑफ नॅन्ड गेट. तर याला बोलतात एनेबल स्टेट. क्लिअर. आता याच्यानंतर बघूयात आता आपण की काय, रेफर नॅन्ड गेट ट्रूथ टेबल. द गेट इज एनेबल्ड व्हेन आयदर ऑफ द इनपुट ऑफ नॅन्ड गेट इज 0. तर याच्यातून ट्रूथ टेबल बघूयात आपण. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की नॅन्ड गेटला एनेबल्ड असते म्हणजे आउटपुट हे 1च असतं. जेव्हा काय होतं, एक इनपुट 0 असेल किंवा 1 असेल आणि दुसरा जो इनपुट आहे तो एक 0 असेल. ओके, म्हणजे काय, द गेट इज एनेबल्ड व्हेन आयदर ऑफ इनपुट्स ऑफ नॅन्ड गेट इज 0. म्हणजे एक जरी इनपुट काय 0 असेल तर त्याचं जे आउटपुट आहे किंवा 1 असेल तर त्याचं काय येतं, म्हणजे दोन्ही म्हणजे एकतर दोन्ही 0 0 पाहिजे किंवा 0 1 पाहिजे. जर 1 1 असेल तर आउटपुट 1 येत नाही. तर आयदर ओके, एक तर 0 0 किंवा 0 1 असं जर इनपुट असेल, म्हणजे एक जर आपण इनपुट ग्राउंड केलं म्हणजे डायरेक्ट 0 दिलं आणि दुसरा इनपुट 0 असेल किंवा 1 असेल, आउटपुट हाय येतं, दॅट इज एनेबल. ओके. नंतर बघूया वर्किंग ऑफ नॉर फ्लिपफ्लॉप. आता ही डायग्राम आहे आणि त्या डायग्रामवरनं बघूयात आपण त्याचं वर्किंग. याच्यामध्ये बघा, नॉर गेट घेतले, 2 नॉर गेट. पहिल्या इनपुटला दिलं आर. पहिला नॉर गेट आहे त्याला 2 इनपुट आहेत, दुसरा नॉर गेट त्याला 2 इनपुट. आणि तर याचं लॉजिक सर्किट बघूया. म्हणजे पहिल्या इनपुटला आर दिला आहे राईट, आणि दुसरा जो इनपुट आहे पहिल्या नॉरचा गेटचा तो दुसऱ्या नॉर गेटच्या आउटपुटला जोडलेला आहे. ओके. आणि दुसरा जो नॉर गेट आहे त्याचा जो एक इनपुट आहे त्याला ते नाव दिलं आहे एस, आणि दुसरा इनपुट जो आहे तो पहिल्या नॉर गेटच्या आउटपुटला जोडलेला आहे. तशी डायग्राम आहे. आणि पहिल्या नॉर गेटचं आउटपुट दिलं आहे त्याला नाव क्यू, आणि दुसऱ्या नॉर गेटचं जो आउटपुट आहे त्याला दिलं क्यू बार. ओके. तर याच्यामध्ये बघूया आता पहिली केस बघूया आणि मग ट्रूथ टेबल पण, ते ट्रूथ टेबलवरनंच आपण कळून जाईल आपल्याला. ट्रूथ टेबल बघा, आर एस इनपुट, क्यू आणि क्यू बार आउटपुट. तर याच्यामध्ये 0 0 इनपुट असेल, आर 0 एस 0, तर इट इज नो चेंज स्टेट. याला बोलतात नो चेंज स्टेट. नंतर आहे 0 1 जर असेल तर क्यूची व्हॅल्यू ऑलवेज 1 असते, क्यू बार असते 0. इट इज कॉल्ड सेट कंडिशन ऑफ फ्लिपफ्लॉप. नंतर आहे आरची व्हॅल्यू आरची 1 आणि एसची जर 0 असेल आणि क्यूची होते 0 आणि क्यू बारची होते 1, दॅट इज अ रिसेट कंडिशन ऑफ फ्लिपफ्लॉप. आणि
जेव्हा हे असतं आरची व्हॅल्यू 1 आणि एसची व्हॅल्यू 1 असते, इट इज नॉट अलाउड, इट इज कॉल्ड फॉरबिडन स्टेट ऑफ फ्लिपफ्लॉप. ओके. तर याच्यानंतर बघू आपण कसं होतं ते बघूयात. पहिल्या केसमध्ये व्हेन एस इज इक्वल टू 0 अँड आर इज इक्वल टू 0 द फ्लिपफ्लॉप विल नॉट चेंज इज स्टेट. जेव्हा आरची व्हॅल्यू 0 असेल आणि एसची व्हॅल्यू जर 0 असेल तर फ्लिपफ्लॉपची जे आहे आउटपुट तो स्टेट चेंज होत नाही. इट विल रिमेन इन द लास्ट स्टेट. हेन्स इट इज नोन ॲज नो चेंज कंडिशन. याच्यामध्ये काय होतं, तर जसं तो लास्ट स्टेटमध्ये होता तर तसं त्या स्टेटमध्ये राहतं. ओके. तर त्याला काय बोलतात, नो चेंज कंडिशन बोलतात. आता लास्ट टाईम आपण काय बघितलं, हे ऑलवेज डिसेबल असतं. म्हणजे कसं, जर आपण काय याची व्हॅल्यू जर नॉर गेटची काय केलं आपण, एक जर इनपुट जर हाय केलं आणि नंतर दुसरं इनपुट 0 केलं किंवा 1 केलं तर त्याचं आउटपुट काय येतं आपल्याला 0च येतं. दॅट इज डिसेबल असं आपण बघितलं. आता ही फिगर आर एस फ्लिपफ्लॉपची नॉर गेट वापरून आहे. ट्रूथ टेबल बघितलं. एवढं पहिली स्टेट काय आली का, नो चेंज स्टेट. याच्यामध्ये जर आर एसची व्हॅल्यू 0 असेल, आरची 0 असेल, एसची 0 असेल तर याच्यामध्ये नो चेंज स्टेट. त्याचं जे आउटपुट आहे फ्लिपफ्लॉपचं काही चेंज होत नाही. नंतर सेकंड स्टेट बघूया. व्हेन एस इज इक्वल टू 1 अँड आर इज इक्वल टू 0 देन द लोअर नॉर गेट is disabled, which will produce q bar is equal to 0. Now the input to the upper NOR gate becomes q bar is equal to 0 and r is equal to 0, which will produce q is equal to 1. This condition is known as set condition and then the circuit is latched. ओके. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघूया. सेकंड केसमध्ये एसची जर व्हॅल्यू 1 असेल आणि आरची व्हॅल्यू जर 0 असेल. आता सेकंड नॉर गेट बघा. तर जर 1 असेल तर आपण लास्ट टाईम बघितलं की जर एक इनपुट जर हाय असेल आणि नंतर दुसऱ्या इनपुटला 0 दिलं किंवा 1 दिलं तर काही फरक पडत नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याचा जो आउटपुट आहे तो आपल्याला क्यू कॉम्प्लिमेंट तो काय मिळतो, हा क्यू कॉम्प्लिमेंट हा मिळतो आपल्याला 0. मग क्यू बार आपल्याला काय मिळेल, तर क्यू बार मिळतो आपल्याला 0. ओके. मग तर कॉम्प्लिमेंटेड आउटपुट म्हणजे 0 जर मिळालं तर म्हणजे डिसेबल होते ते नॉर गेट. मग जर 0 मिळालं तर तो जो आउटपुट आहे तो कोणाला जोडला आहे, पहिल्या नॉर गेटच्या एका इनपुटला. आणि आरची व्हॅल्यू 0 असेल, क्यू बारची व्हॅल्यू 0 आहे. मग 0 × 0 0, त्याचा कॉम्प्लिमेंट 1. मग Q1 काय क्यू काय होईल, 1 होते. आणि मग इट इज कॉल्ड ॲज सेट कंडिशन ऑफ फ्लिपफ्लॉप. मग ती सेट कंडिशन आहे आणि तेव्हा ते सर्किट होतं त्याला बोलतात सर्किट इज लॅच्ड. सर्किट काय होतं, लॅच होतं. नंतर केस थर्ड बघूया. व्हेन एस इज इक्वल टू 0 अँड आर इज इक्वल टू 1. कळते का काही. आता एसची व्हॅल्यू जर 0 ठेवली आणि आरची व्हॅल्यू जर 1 ठेवली. ओके. मग काय होईल, आता 1 वालं बघू. देन द अप्पर नॉर गेट इज डिसेबल्ड which will produce q is equal to 0. Now refer the circuit diagram. The input to the lower NOR gate becomes q is equal to 0 and q bar, s is equal to 0, which will produce q bar is equal to 1. This condition is known as reset condition. Reset. These output will latch each other NOR. तर याच्यामध्ये काय होतं बघूया. थर्ड केसमध्ये एसची व्हॅल्यू जर 0 असेल, आरची व्हॅल्यू जर 1 असेल, जिथं 1 असते तेव्हा जे पहिला जो नॉर गेट आहे त्याचा आउटपुट जो क्यू आहे तो काय तो म्हणजे तो पहिला नॉर गेट डिसेबल होतो. म्हणजे त्याचा जो आउटपुट आहे क्यू तो इट इक्वल काय येतो, इट इज इक्वल टू 0. मग ते जर 0 आलं मग दुसऱ्या नॉर गेटचं जे इनपुट आहे तो काय असणार आहे, 0.
म्हणजे क्यू बार सॉरी क्यू दिलेलं आहे, क्यूची व्हॅल्यू 0 आहे आणि आर एसची व्हॅल्यू पण सॉरी एसची व्हॅल्यू 1 आहे, सॉरी एसची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे 0 × 0 0, त्याचं कॉम्प्लिमेंट 1, दॅट इज क्यू बार काय येतं, क्यू बार येतं 1 आणि क्यू बार 1 येतं आणि क्यू काय आला ऑलरेडी, तो आला आहे 0. मग क्यू जेव्हा 0 येतो इट इज कॉल्ड ॲज अ रिसेट कंडिशन ऑफ फ्लिपफ्लॉप. ओके, आणि तो रिसेट कंडिशन आहे. आणि तर मग काय होतं, हे जे आउटपुट असतं तर दोन्ही दिस आउटपुट विल लॅच इच अदर नॉर. मग ते आउटपुट कोण लॅच करून टाकतं, म्हणजे जे नॉर गेट आहे इच अदर लॅच करून टाकतं, राईट. म्हणजे एक बी स्टोअर करून टाकतं थोडक्यात. नंतर आहे केस थर्ड. आता केस थर्डमध्ये बघूया, सॉरी केस थर्ड झालेला आहे. आता केस 4 बघूया, चालेल. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं आहे, ह्या 2 केस दाखवले आहेत बघा डायग्राममध्ये. तर आरची व्हॅल्यू जर 0 असेल तर क्यूची व्हॅल्यू असते 1 आणि एसची व्हॅल्यू जर 1 असेल क्यू बारची व्हॅल्यू असते 0. असं आपण आता बघितलं पहिल्या केसमध्ये. आणि सॉरी पहिली केस ही नो चेंज स्टेट आहे. दुसऱ्या केसमध्ये बघितलं एसची व्हॅल्यू 1 जर असेल तर इट इज सेट कंडिशन ऑफ फ्लिपफ्लॉप. आणि नंतरच्या कंडिशनमध्ये बघा आरची व्हॅल्यू 1 आहे आणि एसची व्हॅल्यू 0 आहे. आणि जे ब्लॅक दाखवले इट इज दॅट नॉर गेट विल बी लॅच्ड, असं असतं ते. काय एसची व्हॅल्यू जर 1 असेल तर जो सेकंड फ्लिपफ्लॉप आहे तो लॅच झालेला आहे. आणि नंतर काय झालं आहे, नेक्स्ट कंडिशन आरची व्हॅल्यू जर 1 असेल तर पहिला जो फ्लिपफ्लॉप आहे सॉरी पहिला जो गेट आहे, सॉरी काय बोललो, जर एसची व्हॅल्यू 1 असेल तर जो दुसरा नॉर गेट आहे तो लॅच होतो. आणि जर आरची व्हॅल्यू जर 1 असेल तर पहिला नॉर गेट हा लॅच होतो. ओके, तर अशी ही डायग्राम पण तुम्हाला दाखवलेली लॉजिक डायग्राम बघून घ्या. ब्लॅक म्हणजे लॅच झालेला आहे, राईट. तर केस 4 बघूया. व्हेन एस इज इक्वल टू 1 अँड आर इज इक्वल टू 1, then according to the disable state of NOR gate, both the gates are disabled, but practically there is race between the two NOR gates. In this situation we cannot determine the output state. It may be set or reset, hence this unpredictable state is known as race or forbidden state. ओके, नंतर द वर्किंग ऑफ नॅन्ड. आता याच्यामध्ये बघा की कसं आहे की चौथ्या कंडिशनमध्ये की व्हेन एस इज इक्वल टू 1 आर इज इक्वल टू 1, दोन्ही जर 1 1 असेल तर त्याच्यामुळे जेव्हा आपण एक इनपुट 1 असतं नॉर गेटचं ते काय होतं, डिसेबल होतं. तर दोन्ही जर आता आर पण 1 आहे आणि एस पण 1 आहे तर दोन्ही जे नॉर गेट आहे तो काय होतं, डिसेबल होतं. आणि डिसेबल जर झाले तर त्याचं आउटपुट दोघांचं काय 0 होतं. आणि जर क्यू जर 0 असेल क्यू बार 0 होणं शक्य आहे का, नाही. इट इज अनप्रेडिक्टेबल, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. ओके, दोन्ही गेटचं जे आउटपुट आहे क्यू म्हणजे क्यू आणि क्यू बार हे 0 असूच शकत नाही दोन्हीसारखे. कारण 0 एक तर क्यू 0 असेल तर क्यू बार 1 असतं, क्यू जर 0 असेल तर क्यू बार 1 असतं आणि क्यू जर 1 असेल तर क्यू बार 0 असतं, राईट. तर ही प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. ह्या सिच्युएशनला काय बोलतात, इट इज नोन ॲज फॉरबिडन स्टेट ऑर रेस. कळालं, ही सेट कंडिशन पण नाही आहे, रिसेट कंडिशन पण नाही आहे. ओके, एवढं कळालं का. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे नॉर गेट वापरून फ्लिपफ्लॉप कसं तयार करतात ते, नाही आहे, ठीक आहे. नंतर बघूया की नॅन्ड गेट वापरून कसं काय होतं, राईट. तर नॅन्ड गेट वापरून बघूयात. तर पहिलं बघू आपण द वर्किंग ऑफ नॅन्ड गेट आर एस फ्लिपफ्लॉप कॅन बी एक्सप्लेन इन सिमिलर वे by taking enable state into consideration. The output for the last state when s is equal to 1 and r is equal to 1, in this case there will be no
change, and when S is equal to 0 and R is equal to 0, both NAND gates will try to becomes enable, that is the race. This is the main difference between NOR and NAND. RH flip flop is shown in the truth table and figure 5.2. आता याच्यामध्ये डायग्राम बघा 5.2 काढले. आर एस फ्लिप फ्लॉप युझिंग नॅन्ड गेट काढलेली आहे. तर याच्यामध्ये कसं होतं ते बघूयात आपण. तर पहिला इनपुट दिला आर, एक नॅन्ड गेट वापरला. ओके, एक नॅन्ड गेट वापरला. त्याचा जो एक इनपुट आहे त्याला दिला आर. दुसरा जो इनपुट आहे तो दुसरा जो नॅन्ड गेट आहे त्याचा जो आउटपुट आहे त्याला जोडलेला आहे. नंतर जो दुसरा नॅन्ड गेट आहे त्याला एक इनपुट दिलं एस, आणि दुसरा जो त्याचा इनपुट आहे तो पहिल्या नॅन्ड गेटचा जो आउटपुट आहे त्याला जोडलेला आहे. आणि पहिल्या नॅन्ड गेटचा आउटपुट आहे क्यू बार, दुसऱ्या नॅन्ड गेटचा आउटपुट आहे पहिल्या नॅन्ड गेटचं आउटपुट आहे क्यू आणि दुसऱ्या नॅन्ड गेटचं आउटपुट आहे क्यू बार. आता ट्रूथ टेबल बघूया. आर एस इनपुट आहेत, क्यू आणि क्यू बार हे आहेत आउटपुट. तर पहिलं ट्रूथ टेबल 0 0 आहे. 0 0 जर दिलं तर ते काय होतं, इट इज नॉट अलाउड, इट इज फॉरबिडन स्टेट. नंतर आहे जर 0 1 दिलं, आरची व्हॅल्यू 0 1, एसची व्हॅल्यू 1, तर क्यू आपल्याला मिळतं 1 आणि क्यू बार मिळतं 0. इट इज द सेट कंडिशन ऑफ फ्लिप फ्लॉप. आणि आरची व्हॅल्यू जर 1 असेल, एसची व्हॅल्यू जर 0 असेल तर क्यूची व्हॅल्यू मिळते 0 आणि क्यू बारची 1. दिस इज द reset condition of flip flop. आणि when R is equal to 1, S is equal to 1, then we get no change state of the flip flop. ओके, तर याच्यामध्ये बघूया आपण. पहिलं कंडिशन when म्हणजे R ची व्हॅल्यू जर 0 असेल आणि S ची व्हॅल्यू जर 0 असेल, राईट. तर दोन्हीची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपण काय केलं, नॉर याच्यामध्ये नॅन्ड गेटमध्ये जर एक इनपुट जर 0 असेल तर ते काय होतं, जो नॅन्ड गेट आहे ते एनेबल होतं. मग हे आता दुसरा नॅन्ड गेट बघूया. तर त्याचं जे आउटपुट आपल्याला मिळतं ते 1 मिळतं. नंतर दुसरा जो आहे, राईट, तर दुसऱ्याची व्हॅल्यू पण काय, आरची व्हॅल्यू 0 आहे. आणि मग पहिला जो नॅन्ड गेट आहे त्याचा इनपुट आर आहे, म्हणजे तो पण 0 आहे आणि तो पण एनेबल होतो, म्हणजे आउटपुट 1 येतं. आणि क्यूची पहिल्या कंडिशनमध्ये मग 0 0 आरची व्हॅल्यू 0 येते. इनपुट जर असेल 0 आणि एस जरी इनपुट असेल 0 तर त्या कंडिशनमध्ये क्यूची व्हॅल्यू आपल्याला आउटपुट मिळतं 0 आणि आउटपुट आपल्याला 1 मिळतं आणि क्यू बार पण 1 मिळतं. तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही आहे. इट इज कॉल्ड नो चेंज इट इज कॉल्ड फॉरबिडन स्टेट होते. ओके, नंतर बघूया. आरची व्हॅल्यू जर 1 असेल आणि एसची व्हॅल्यू जर 0 असेल तर याच्यामध्ये सेकंड फ्लिपफ्लॉप जो आहे आपला फ्लिपफ्लॉप 2 नॅन्ड गेट जो आहे, सेकंड नॅन्ड गेट, तो काय होतो, इट इज एनेबल. म्हणजे एसची व्हॅल्यू जर 0 असेल तर क्यू बार येतं 1 आणि क्यू बार जर 1 असेल तर पहिल्या फ्लिपफ्लॉपला जर इनपुट दिलं मग काय, आरची व्हॅल्यू 1 आणि क्यू बारची व्हॅल्यू 1, 1 × 1 दॅट इज 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट जो 0. मग आपल्याला काय येतं, आउटपुटला मिळतं क्यूची व्हॅल्यू मिळते 0 आणि क्यू बारची मिळते 1. दॅट इज रिसेट कंडिशन ऑफ फ्लिप फ्लॉप. ओके, नंतर नेक्स्ट जर एसची व्हॅल्यू असेल 1, आरची व्हॅल्यू जर 0 असेल तर पहिला जो नॅन्ड गेट आहे तो होतो एनेबल, म्हणजे क्यू आपल्याला मिळतं 1 आणि मग तो क्यू जर सेकंड नॅन्ड गेटच्या इनपुटला जोडला तो 1 × 1 दॅट इज 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 0. म्हणजे आपल्याला काय मिळतं, क्यूची व्हॅल्यू मिळते 1 आणि क्यू बार मिळतं 0. दिस इज अ सेट कंडिशन ऑफ फ्लिप फ्लॉप. ओके, नंतर नेक्स्ट कंडिशन व्हेन आर इज इक्वल टू 1, एस इज इक्वल टू 1. मग आरची व्हॅल्यू 1 असेल आणि एसची व्हॅल्यू जर 1 असेल तर याच्यामध्ये काय होतं, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला जो आउटपुट आहे नॅन्ड गेटचं, तो इनपुट काहीतरी असलं तर आपल्याला जो आउटपुट आहे तो मिळतो 0. मग तो क्यू बारची व्हॅल्यू जर 0 असेल
मग आपल्याला क्यू बारची व्हॅल्यू 0, मग क्यू बार 0 आणि इंटू 1 दॅट इज 1 इंटू 0 0 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट 1 राईट. तर याच्यामध्ये काय होतं, जेव्हा दोन्ही व्हॅल्यू आर आणि एस 1 1 असतं तर ते जी काही आपली कंडिशन आहे अगोदरच्या नॅन्ड गेटचं जो आउटपुट आहे फ्लिपफ्लॉपचं नॅन्ड गेट वापरून तीच स्टेट राहते, म्हणजे नो चेंज स्टेट मिळते जेव्हा आरची व्हॅल्यू 1 असेल आणि एसची व्हॅल्यू 1 असेल. ओके, क्लिअर. तर हे झालं आपल्याला काय फ्लिपफ्लॉप युजिंग फ्लिपफ्लॉप युजिंग नॅन्ड गेट अँड नॉर गेट. याच्यामध्ये काही कोणाला क्युरी जर असेल तर बिंदास विचारू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लॉक्ड फ्लिपफ्लॉप बघूया. याच्यामध्ये काही क्युरी जर असेल ना तर बिंदास विचारा. ओके ओके.